नमस्कार मित्रांनो, आज चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे माता कुष्मांडाची पूजा केली जाते. आज काल तिसऱ्या दिवशी आपण माता चंद्रघंटेकडनं धैर्य आणि भीतीवर कसा विजय मिळवायचा याच्याबद्दलचा महत्त्वपूर्ण धडा शिकलो. आज माता कुष्मांडाचा दिवस आहे. माता कुष्मांडा हिला विश्वची निर्माती मानलं जातं. त्यांनी पूर्ण सृष्टीचं निर्माण आपल्या एक छोट्याशा हास्याने केलं. मित्रांनो, कुष्मांडा नावाचा अर्थही खूप सुंदर आहे. कु म्हणजे थोडंसं, उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. म्हणूनच त्यांना सृष्टीकर्ता सुद्धा मानलं जातं. तर चला माता कुष्मांडा बद्दलची आणखीन पूर्ण माहिती आपण पाहूया. कुष्मांडा देवी आपल्याला शिकवते विचार नेहमी चांगले करावे, कारण विचारांमधून सृजन होते. आपण जसं विचार करतो तसं आपलं आयुष्य घडत जातं. आजच्या जीवनात आपण अनेकदा नकारात्मक विचारांमध्ये अडकतो. माझ्याकडून होणारच नाही, मी करूच शकत नाही, माझं नशीबच खराब आहे. हे विचार हळूहळू आपल्या वास्तवात बदलू लागतात. पण माता कुष्मांडा आपल्याला शिकवते तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणा, कारण तुमच्यात स्वतःचं आयुष्य घडवण्याची शक्ती आहे. ती आपल्याला सांगते की आनंदी मन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नवं विश्व निर्माण करू शकता. हा दिवस आपल्याला आपल्या विचारांवर लक्ष देण्याची आठवण करून देतो, कारण आपल्या प्रत्येक विचारातून एक नवीन वास्तव तयार होत असतं. तर चला आज आपण एक छोटा संकल्प करूया. नकारात्मक विचारांना जागा देण्याऐवजी आपण सकारात्मक विचार करायला सुरू करूया. आणि शेवटी या दिवसाचा एक सुंदर संदेश, जसं तुम्ही विचार करता तसंच तुमचं आयुष्य घडत जातं. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा ही माहिती 9 दिवसांच्या देवीबद्दलची मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला 5व्या दिवसाची देवी स्कंद माता यांच्याबद्दलची पूर्ण माहिती देणार आहे.